रसिको, मंगेश पाडळकर यांच्या अनेक कवितांची गाणी झालेली आपण पाहतो, ऐकतो. पण अशाही अनेक कविता आहेत की ज्यांची गाणी झाली नाही. पण याचा अर्थ त्या कविता चांगल्या नाहीत असं मुळीच नाही बरं. उदाहरणार्थ आता जी मी कविता आपल्यासमोर सादर करणार आहे ती अशीच अतिशय सुंदर अशी कविता आहे, पण ज्याच्यामध्ये त्याला गेयता नाही आहे, म्हणजे यमक जुळवायचा प्रयत्न केलेला नाही आहे. कवितेचं नाव आहे बायजाबाय. पाडळकर लिहितात, 18 विश्व दारिद्र्य आणि 2 तान्ही पोरं मागं सोडून बायजाचा नवरा तरुणपणीच हे जग सोडून निघून गेला. त्यानंतर बायजानं लोकांच्या घरातली धुणी धुतली, भांडी घासली, गल्लोगल्ली जाऊन भाजी विकली. गल्लोगल्ली जायची, बेंबीच्या देठापासून ओरडायची, भाजी विकायची आणि मगच घरी यायची. स्वतः सुकून गेली, पण मुलांना मात्र भाजीसारखं ताजं टवटवीत ठेवलं. दिवस बदलायचे थोडेच राहतात. बायजाची मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, बायजाच्या घरात नवी कोरी गाडी आली. बायजा मात्र पूर्ण वेळ फुटपाथवर आली. आता गल्लोगल्ली फिरणं होत नाही, बेंबीच्या देठापासून ओरडणं होत नाही. मग रस्त्याच्या कोपऱ्यावर फुटपाथवर कुठेतरी बसते, भाजी विकते आणि मगच घरी जाते. कोण्या राजकीय पक्षाचा मोठा कार्यकर्ता झालेला बायजाचा मुलगा एक दिवस बायजाला म्हणाला, आहे आता भाजी विकायला जाऊ नकस, घरी रगड पैसा आहे, निवांत बस आणि सुख भोग. बायजानं भाजीची टोपली उचलली, डोक्यावर ठेवली, 4 पावलं पुढे गेली सुद्धा आणि पुन्हा वळून मागं आली आणि पोराच्या गालावरनं हात फिरवून म्हणाली, पोरा वाईट वाटून घेऊ नगस, खरं इमान विकण्यापेक्षा भाजी विकलेली बरी. इमान विकण्यापेक्षा भाजी विकलेली बरी.